तुम्हाला सगळ्यांना योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण सगळे इथे एकत्र जमलेले आहोत त्याबद्दल आधी मला इथे बोलावून हा जो मान दिलेला आहे त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. तर जास्त वेळ तुमचा न घेता मी थोडक्यात तुम्हाला एक दोन शब्द सांगून आपण योगाला सुरुवात करणार आहोत. तर योग दिन हा एकच दिवस साजरा करावा असा नाही आहे, त्याला मान्यता दिलेली आहे. पण योग दिन हा तुम्ही रोज योगा करून साजरा करावा. आरोग्य हे एका दिवसासाठी नसतं, तर तिथं तुम्ही रोज 1 तास जर तुमच्याकडे नसेल तर कमीत कमी अर्धा तास स्वतःच्या आरोग्यासाठी नक्कीच काढावा, जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं राहील, आपली पुढची पिढी हेल्पफुल राहील. आताच बघता आपण समाजात जे काही आजार निर्माण झालेले आहेत किंवा जे काही लहान मुलांना त्रास होत आहे, लहान मुलांना त्याची खूप आवश्यकता आहे. तर जास्त वेळ आपण न घेता एक सुरुवात करूया आपण. योग दिवसाच्या निमित्ताने इथे उपस्थित मालवण नगर परिषदेच्या सन्मान्य नगराध्यक्षा तसेच नगर परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य, इथे उपस्थित माझे सहकारी अधिकारी वर्ग, उपस्थित मालवण नगरातील नागरिक, विद्यार्थी मित्र तसेच इतर सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या मनापासून शुभेच्छा. दरवर्षी आपल्याला हा 21 जून या दिवशी साजरा करायचा असतो आणि एक शासकीय कार्यक्रम म्हणून तो बऱ्यापैकी साजरा केला जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील हा कार्यक्रम मुख्यत्वे मुख्यालयाच्या ठिकाणी म्हणजे सिंधुदुर्ग नगरी येथे साजरा केला जातो. यावर्षी सिंधुदुर्गची खरी शान मालवण आहे, त्यामुळे मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहवासामध्ये हा साजरा करावा अशी एक मी इच्छा व्यक्त केली आणि मालवण नगर परिषदेने त्या तात्काळ होकार दिला आणि त्या चांगल्या पद्धतीने, त्या चांगल्या शिस्तबद्ध पद्धतीने तो आज आपण साजरा केला. मला नक्कीच आनंद आहे की सर्वांनी तो नक्कीच मनोभावे केला असेल आणि जसं की आपल्या योग शिक्षिका म्हणाल्या किंवा मान्य नगराध्यक्षांनी देखील बोलल्या की हा एक दिवस करायचा विषय नसून हे दररोज आपल्या आचरणात असलं पाहिजे, आपली जीवनशैली आपली बनली पाहिजे. कारण दिवसेंदिवस आपण शारीरिक आरोग्यच नाही, मानसिक आरोग्याचे पण खूप प्रश्न उद्भवत आहेत, आपल्याला दिसत आहेत. तर या दोन्ही गोष्टींवरती एक चांगला तोडगा म्हणून योगाकडे बघितलं जातं. आज आपण बघतो की फक्त भारतातच नाही तर पाश्चिमात्य देशांमध्ये देखील याचा खूप स्वीकार केला जातो आणि दिवसेंदिवस त्याचे चांगले परिणाम देखील दिसत आहेत. अनेक संशोधनं याच्यावरती झालेली आहेत आणि यासाठी काही फार आपल्याला खिशातून पैसे मिळवायची पण गरज नाही, फक्त दिवसातला काही वेळ आपल्याला द्यायचा असतो. तर दररोज थोडासा वेळ काढून आपण जर योगाचरण केलं तर नक्कीच आपल्याला त्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे फायदे मिळतील आणि एक चांगला समन्वय, योग म्हणजे खरं तर समन्वय, एक चांगला आपल्या आयुष्यातलं समन्वय आणि संतुलन साधायला नक्की मदत होईल. आज या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वजण इथे उपस्थित राहिला आणि इतकं छान पद्धतीने सगळ्यांच्या सहवासामध्ये आपण योग साधना केली त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानते आणि अभिनंदन करते आणि पुढचं तुमचं सर्व आयुष्य योगाच्या चरणामध्ये जावं अशी एक अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद. आज आपण योग दिवस साजरा करतो आहे. आज भारतात पूर्ण भारतभर हा योग दिवस साजरा होत आहे. या योग दिवसाच्या आपल्याला सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. हे आपण एक दिवस न करता, योग दिवस हा एक दिवस न करता पूर्ण वर्षभर आपण हा योग दिवस करायचा आहे. त्यामुळे आपल्याला मनाला शांती, आपलं आरोग्य निरोगी राहतं. त्यामुळे आपण हा योग दिवस साजरा करायचा आहे. आपल्या भारतात प्राचीन युगापासून हा योग दिवस आपण जाणत आहात की प्राचीन युगापासून हा योग दिवस साजरा केला जातो. हा योग दिवस आपण पूर्वी आपली ऋषी महाराज असतानापासून हा योग दिवस साजरा केला जातो आहे. त्यामुळे त्यांचं आयुष्य एवढं जास्त प्रमाणात होतं. आता आपल्याला प्रत्येक आजार निर्माण होत आहेत. आपण त्यासाठी हा योग जर केला तर आपलं आयुष्य वाढेल, आपल्याला मनाला शांती मिळेल आणि आपण निरोगी आयुष्य जगू शकू.
त्यासाठी आपण रोज योगा केला पाहिजे. आपल्याला सर्वांना आम्ही योग दिवसाच्या शुभेच्छा देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.